नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रोजच्या आयुष्यातील छोटे छोटे सुंदर क्षण मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आजची दिवसभराची कामं तर करायचीच आहेत, पण दिवसाची सुरुवात छान होण्यासाठी सकाळी सकाळी आधी देवपूजा करून घेतली. त्यानंतर स्वतःचं सगळं आवरून चहा वगैरे पिऊन घेतला आणि मुलींना शाळेत सोडून आले, कारण दुर्वाभक्तीला आज सकाळची शाळा होती. मग त्यानंतर आल्यानंतर भाजीची तयारी केली. ढोबळीची भाजी करायची होती. तशी तर ढोबळी मिरची मलाही आवडत नाही आणि जास्त कुणाला आवडत नाही, पण कधीतरी खाल्ली पाहिजे म्हणून म्हणलं आज करावी भाजी. सुकी भाजी करायची होती. मग त्याची तयारी करून घेतली आधी आणि कणिकही मळून ठेवली, कारण भाजीला फोडणी देईपर्यंत आणि दुसरीही एक भाजी करेपर्यंत कणिक थोडी भिजेल आणि चपात्या करता येतील. आणि चपात्या करत करतच दुसरी भाजी फोडणीला टाकली होती, कारण ते दोन्ही कामं एकत्र केले म्हणजे भाजीकडं लक्ष देता देता चपात्याही कधी होऊन जातात तेही कळत नाही आणि एका कामात दोन कामं होऊन जातात. जास्त वेळ आपल्याला त्यामध्ये घालवावा लागत नाही. तुम्हाला जर माझ्या आयुष्यातले हे छोटे छोटे क्षण व्हिडिओद्वारे आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत सांगण्यासाठी एक छानशी कमेंटही करा आणि मला असेच व्हिडिओ प्रोत्साहन मिळावे यासाठी एक लाईक नक्की करा. सर्व स्वयंपाक करून घेतला, कारण त्यानंतर मुलींना शाळेत आणायला जायचं होतं आणि गॅसही स्वच्छ करून घेतला, कारण जाताना म्हणलं थोडंफार काम आवरून गेल्यावर आल्यानंतर बाकीचं काम राहिलेलं करावं. आणि शाळेत आणायला जायचं म्हणलं की थोडंफार माझंही आवरलं. देवाची वगैरे भांडी तीही आज स्वच्छ करून घेतली, कारण आता पालखीची तर खरंच इतकी छान तयारी झाली ना. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं आणि भक्तांचं खरंच छान स्वागत होणार आहे आणि त्यांना कशाची कमी पडू नये याचीही सर्व काळजी घेतलेली आहे. त्यानंतर घेऊन आले शाळेतून मुलींना आणि फरशी पुसायची राहिली होती ती पुसून घेतली. आणि फरशी पुसायच्या आधी भक्तीला सांगितलं होतं झाडून काढायला. तर भक्तीचं झाडून काढणं असं असतं की जी वस्तू जागेवर आहे ती तशीच ठेवायची आणि झाडून काढायचं. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की ती गोष्ट तिनं जर केली नाही तर तिला त्यामध्ये काही चुका होत्यात हे कळणार नाही आणि त्या मी सांगणार नाही. तसंच आपलंही असतं. आपणही कोणतंही काम जर करायला घेतलंच नाही तर त्यामध्ये होणाऱ्या चुका किंवा त्यामध्ये असणारी कोणत्याही गोष्टीची कमी ती आपल्याला आपण जर ते काम स्वतःहून केलं तरच कळणार आहे. त्यामुळं आता मीही असं ठरवलं आहे की आपण कोणतंही काम करायचं, का तर त्यामध्ये यश मिळणं ही नंतरची गोष्ट आहे, पण सुरुवात केल्यानंतर त्यातील सर्वच गोष्टी आपल्याला कळतील. निदान मला या गोष्टीचं तरी समाधान मिळेल की मी काहीतरी केलं आणि त्या गोष्टीतून मी काहीतरी शिकले. कपडे तर जातानाच धुवून गेले होते, पण ते वाळत घालायचे राहिले होते. मग आल्यानंतर वाळत घातले, कारण आधी फरशी पुसून घेतली म्हणलं कपडे वाळत घालेपर्यंत ते सुकून जाईल फरशी, कारण त्याही थोड्या वेळ बाहेर खेळत बसल्या होत्या. मग म्हणलं फरशी सुकली म्हणजे नंतर घरात सर्वांसोबतच जेवण करायला येईल. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. नमस्कार.